प्रभाग क्रमांक 1 मधील दयानंद कॉलेज कृषी महाविद्यालयाच्या बाजूला असलेल्या वैदू वस्ती, धोत्रीकर वस्ती, मड्डी वस्तीमधील स्थानिक नागरिकांना देशाच्या स्वातंत्र्यानंतर देखील नागरी सुविधांसाठी झगडा करावा लागतोय। 50 वर्षांपासून या वस्तीतील लोकांना मूलभूत नागरी सुविधा उपलब्ध होत नाहीत। लोकप्रतिनिधींकडून निधी उपलब्ध करून दिला जातो, पण वेळेत काम पूर्ण केले जात नाही। वारंवार तक्रार करून देखील प्रशासकीय अधिकारी दखल घेत नसल्याचे लक्षात आल्यानंतर सोमवारी भाजपच्या युवा मोर्चाचे अध्यक्ष माजी नगरसेवक डॉक्टर किरण देशमुख, भाजपचे संजय कणके, वीरेश उंबरजे आदींच्या नेतृत्वाखाली स्थानिक रहिवाशांना थेट झोन कार्यालय गाठले। इतकेच नव्हे तर आम्हाला नागरी सुविधा उपलब्ध करून द्या अशी आरोळी ठोकत झोन अधिकाऱ्यास धारेवर धरताना दिसून आले। आमच्या वस्तीत रात्री 2 वाजता कमी दाबाने आणि गढूळ पाणी पुरवठा करून प्रशासन काय साध्य करत आहे असा सवाल यावेळी स्थानिक महिलांनी उपस्थित केला। पाणी म्हणून जीव जळतो आमचा गरीबांचा आय घेऊ नका, पाणी भरून सोडा। हा सोडून तुम्हाला विनंती करतो। घाण येते, रात्री येते, ते पण येत नाही। आला नसतं बंदच होतं, घाण पाणी यायला महिना झाला बघ, महिना। आम्ही देखील माणसं आहोत, आम्हाला देखील जगण्याचा अधिकार आहे, पण पालिका प्रशासन आम्हाला त्या नागरी सुविधा उपलब्ध करून देण्यास टाळाटाळ करत असल्याची तक्रार यावेळी महिलांनी केली। पेरेवर जातात लेकरं बाळांना सोडून, सकाळी गेलं की संध्याकाळी येते। त्या बायका रात्री येऊन त्यांनी घरात स्वयंपाक करते। त्या बायका रात्री 9ला येतात, 10ला येतात, पण 10ला आलं की सगळ्यांना फोन येत नाही, अर्धा टप्पाला येते। त्यांचं बरंच बसावं लागतंय, त्यांचं वजन 12 वाजता, त्यांच्या असं 12 वाजता वेळेवर पाणी येत नाही, काय नाही, पेरीवर जातो आम्ही, काय वेळेवर पाणी नसतं, कसं होतं कसं नाही, ते त्रास असते आम्हाला। आयुक्त साहेब, प्रत्येक नागरिकांना नागरी सुविधा उपलब्ध करून देणे हे प्रशासनाचे आद्य कर्तव्य आहे आणि तो त्या नागरिकाचा मूलभूत अधिकार आहे। मुबलक प्रमाणात निधी उपलब्ध असून देखील वैदू वस्तीमध्ये वस्ती आणि गोंधळे वस्ती भागात नागरी सुविधा उपलब्ध करून दिल्या जात नसल्याची तक्रार भाजपचे नेते संजय कणके यांनी केली। त्याच्या पाणी समस्या व ड्रेनेज समस्या वारंवार यांना सांगून सुद्धा एकदा माननीय विजयकुमार देशमुख मालकांनी सुद्धा यांना बोलून सांगितलं होतं की बाबा ड्रेनेजचं गाळ काढणे, पाण्याची समस्या सोडवणे। एकदा धोत्रीकर वस्ती आणि वैदू वस्ती इथल्या सगळ्या लोकांनी मालकांना दिलं होतं, मालक यांना सगळ्यांना बोलवलं होतं, कुंभार साहेबाला, झेडोला आणि टोकरेने यांना सगळ्यांना सांगितलं होतं की त्यांना जेव्हा बी विचारलं गाळ काढा म्हटलं की बजेट नाही, हेच काम असतंय। हो, लोकांच्या घरात 4-4 महिने झालं पाणी आहे आणि जेव्हा बी पाणी येतं घाण पाणी येतं, एवढं सुद्धा यांना सांगून सुद्धा यांना एवढं घेतलेली चमडीचे ते अधिकारी एकदाही लोकांना यांना बघा त्यांची समस्या नाही, गरीब लोकांना त्यांचं हेच नाही आहे। त्यांना आज वैदू वस्ती, धोत्रीकर वस्ती, मड्डी वस्ती या भागात सगळं करून खाणारा वर्ग आहे। त्या वर्गांना सकाळी उठून कामाला जायचं असतं, पहाटे 4 वाजेपर्यंत पाणी आलं तर लोकांनी पाणी भरावं का कामाला जावं। पावसाळ्यापूर्वी या भागातील नागरिकांना नागरी सुविधा उपलब्ध होणे अपेक्षित आहे, तसे न झाल्यास आम्हाला आयुक्तांच्या दालनासमोर आंदोलन करावे लागेल असा इशारा भाजपचे युवा नेते डॉक्टर किरण देशमुख यांनी दिला। धोत्रीकर वस्ती या तिन्ही भागात मागच्या 6 महिन्यापासून मोठ्या प्रमाणात ड्रेनेज तसंच पिण्याच्या पाण्याचा अडचण आहे आणि तिथं वैदू वस्तीपाशी जे शौचालय आहे ते नादुरुस्त झाल्यामुळं तिथं कुणालाही हानी होऊ शकते आणि कधी ते पडू शकते। येणारा पाऊस बघितला आपण तर मोठ्या प्रमाणात पाऊस असल्यामुळं तिथं भिंतीचं आणि तिथल्या छतचं जे अवस्था आहे ते वाईट आहे। याबद्दल आमदार विजय देशमुख मालकांनी त्या ठिकाणी महापालिकेला हे सांगितलं होतं आणि 10 लाख रुपये दिले होते मंजूर करून ते शौचालय दुरुस्त करायला, पण यांच्या अकार्यक्षमतामुळं हे निधी लॅप्स झालं आणि तिथलं शौचालयाचं समस्या तसंच आजवर पूर्णपणे त्यांनी व्यवस्थित करून देऊ शकले नाही आणि त्यासोबतच जे आपले माता भगिनी आहेत त्यांचं सगळ्यात मोठं समस्या जे आहे पिण्याच्या पाण्याचं आहे। त्यांना पहिला अर्धा तास अस्वच्छ पाणी येते आणि जे घाण पाणी झाल्यावर त्यांचं टायमिंग
टायमिंगसुद्धा त्यांचं पहिला रात्री 9च्या अगोदर येत होतं, आता बे टाईम पाणी येऊ लागलेलं आहे. जे करून खाणारे लोक आहेत त्यांना कामावर जायचं असते, असं टाईम अचानकपणे बदलल्यामुळं त्यांना मोठ्या प्रमाणात समस्या आहे. आणि लोकांच्या घरात जे ड्रेनेज पाणी आहे त्यांच्या चेंबर फुल होऊन गाळ ना दूर आपलं स्वच्छता केलं नसल्यामुळं ड्रेनेजचं मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी सगळ्यांच्या घरात घाण पाणी येत आहे. अशी समस्या आपण जेडोंना सांगितलं, अधिकाऱ्यांना सांगितलं, तरीसुद्धा ते न झाल्यामुळं या ठिकाणी मोठ्या प्रमाणात महिला माता भगिनी असतील, तिथले नागरिक बंधू असतील, त्यांनी कणके साहेबांकडे आले, त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी मोर्चा काढण्यात आला. आज या ठिकाणी जेडोंनी 8 दिवसात या सर्व आपले समस्या सोडून देतात असं आम्हाला आश्वासन दिलेलं आहे आणि त्यांच्या शब्दावर आम्ही या ठिकाणी आंदोलन तात्पुरतं स्थगित करतो. जर 8 दिवसात नाही झालं तर आम्ही आयुक्तांच्या ठिकाणी त्या ठिकाणी जाऊन आंदोलन करणार आहे, एवढं आपल्याला सांगतो.